ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा सत्रातील शेवटच्या सत्रात करणार संबोधन. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंच्या रॅलीत वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड अटकेत. मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारानंतर अंतरवालीला जाण्याकरता रवाना होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक. संध्याकाळी पत्रकार परिषद. हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी. दरड कोसळल्यानं रस्ते बंद. पुढील 48 तासाकरता गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागानं दिला रेड अलर्ट. लालबागच्या राजाचं विसर्जन. तब्बल 33 तासांनी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप. पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष. काल देशात दिसलं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण. 23 मिनिटांपर्यंत आकाशात दिसला ब्लडमून. रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ड्रोन हल्ला. 805 ड्रोन आणि 13 मिसाईल्स डागली युक्रेनवर. 13 जणांचा मृत्यू. 13,000 पेक्षा जास्त लोक जखमी. आणि भारतानं चौथ्या वेळी जिंकला आशिया कप. दक्षिण कोरियाचा फायनलमध्ये केला 4-1 पराभव. वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघ ठरला पात्र. बुलेटिनमध्ये स्वागत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील मोठ्या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधलंय. पोलिसांना त्यांचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का, असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला. त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा. आपण सुद्धा आपले महापुरुष बांधून घेतले. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी समाजातील मोठ्या प्रश्नावर भाष्य केलंय. बीड जिल्ह्यात वाढलेल्या जातीयवादाचे परिणाम फक्त समाजातच नव्हे तर सरकारी पातळीवरही दिसतायत. पोलीसही त्यांचं आडनाव लावू शकत नाही, इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. मला तर सांगायला लाज वाटते. या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी महापुरुषांवरूनही वक्तव्य केलं. सर्व जातींनी महापुरुषांची वाटणी केल्याचं दृश्य विदारक असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. शिवरायांनी एका जातीचं नव्हे तर रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची. महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची. भगवान बाबांची जयंती फक्त बंजारी समाजाने करायची. धनंजय मुंडेंनी महापुरुष आणि पोलिसांच्या आडनावांवरून उपस्थित केलेल्या मुद्द्याचा त्यांच्या विरोधकांनी जोरदार समाचार घेतला.
धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावला. मराठा समाजाच्या वाट्याला जाऊ नका असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. तर दोष आडनावात नसतो असं म्हणत अंजली दमानी यांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. दोष हा नावामध्ये नसतो, आडनावामध्ये नसतो, समाजामध्ये नसतो. दोष हा कर्मांमध्ये असतो. एक धनंजय मुंडे बघा आणि एक तुकाराम मुंडे बघा, दोघांच्या कर्म कशी वेगळी आहेत, दोघांचं कर्तृत्व किती वेगळं आहे. आणि एकाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. तुकाराम मुंडे कसे आहेत बघा, त्यांच्याकडनं काही शिका. बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात जातीयवाद प्रचंड प्रमाणात वाढलाय. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी वोट बँकेचं राजकारण टाळून सामाजिक भान जपत सर्व समाजात सौहार्द कसा निर्माण होईल यावर लक्ष देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनाकरता बंद ठेवण्यात आलं. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे. नियमित पूजा उपचार करून मंदिर सकाळी 6 नंतर दर्शनाकरता खुलं केलं जाणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या नदीत 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरामध्ये विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एका डंपर भरेल इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी जमा केल्या. विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी होती. यावेळी गर्दीला आवरताना पोलिसांना नाकी नऊ आले. त्यामुळे ढकलाढकली सुद्धा होत होती. त्यामुळे महाद्वार रोडवर चपलांचा खचच बघायला मिळाला. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवर चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं. राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेली, तर उर्वरित जमिनीवर नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलं. कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी संबंधित तरुणानं केली. पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली. तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी झाली. नागपुरामध्ये काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. मात्र आज दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करताना एकाच मंचावर आले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं, एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिर यासह विविध मंदिर आज दर्शनाकरता बंद होती. ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करून मंदिर भाविकांकरता खुलं करण्यात आलं. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षा अधिक वेळ चालली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीकरता 28 तासांचा वेळ लागला होता. तो रेकॉर्ड यंदा मोडीत काढण्यात आला. यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्याकरता पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले. जळगावच्या कासोदा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सप्ताहाचं यंदा 72वं वर्ष आहे. भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. 334व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोलीत बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यानिमित्त शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. जालन्यामध्ये गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं.
नाशिकमधील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाला. क्रेन कोसळली, डिव्हायडर तुटला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे.